पक्षाचे नेते खासदार सन्माननीय संजय राऊत साहेब हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कशा पद्धतीनं आपल्याला लढायचं आहे, महाविकास आघाडीबरोबर जायचं आहे का स्वतंत्रपणाने लढायचं आहे, कशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे, आपली काय तयारी आहे, या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. आजच्या दौऱ्यासंदर्भात आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं निवडणुका या सरकारच्या मनामध्ये लोकशाहीविषयी फार प्रेम आहे. गेल्या 3-3.5 वर्षापासून राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधींचं राज्य प्रशासकाच्या माध्यमातून राज्य करणं म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देणं, मुक्तरान देणं हे आम्ही गेल्या अनेक दिवसात पाहतो. आपण शहरांची अवस्था पाहतो. त्यांना प्रश्न विचारायला त्यांनी लोकप्रतिनिधीमध्ये नगरसेवक सुद्धा 3.5 वर्ष निवडून येऊन दिले, जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊन दिले. त्यांना अजूनही खात्री वाटत नाही, कारण विधानसभा निवडणुका ते सरळ मार्गाने जिंकलेले नाही. तर लोकांची मतं त्यांना भरभरून पडली म्हणून नाही, तर नाण्या लवाड्या करून, खोटारडेपणा करून, EVM असतील, मतदार यादीचे घोटाळे असतील, त्या सगळ्यांचा गैरवापर करून, पैशांचा अतोनात गैरवापर करून हे सत्तेवर आले. त्याच्यामुळे महानगरपालिका निवडणुका घेतल्या तरी सुद्धा त्यांना ती खात्री वाटत नाही. तर महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुका शक्यतो कोणी वर्षानुवर्ष लांबवल्याचं चित्र या महानगरामध्ये आम्हाला दिसलं नाही. महाराष्ट्राची राजधानी मुंबई महानगरपालिकाची अजून तिथे त्यानंतर किती वाटते. पण आता सर्वोच्च न्यायालयानं एक दंडा दिला आपल्या निवडणुका. आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक भागामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्रात ते सगळे प्रमुख नेते बाहेर आणि मालेगावला आलेलो. मालेगावच्या निवडणुका लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं, निकाल लागले, याच्या बाहेर जाऊन महानगरपालिकेमध्ये आम्हाला काय करायचं ही भूमिका आम्ही आता त्या भागासाठी नवीन जिल्हा प्रमुखांनी परवाच नियुक्त केले. अजून काही बदल होते. मालेगावची महानगरपालिकेची निवडणुकी नेहमीच एक वेगळ्या पद्धतीनं लढली जाते. यात सगळंच येतं, जात, धर्म, पैसा, विविध गट, राजकीय दबाव, या सगळ्यांना सामोरं जाऊन आम्हाला एक निवडणूक लढा. स्वतः सरकारमध्ये जे पक्ष आहेत ते एकत्र लढत आहेत, स्वतंत्रपणे लढत आहेत. आम्ही आहोत महाविकास आघाडी, इतर काही पक्ष आहेत, आघाड्या आहेत. या सगळ्यांचा विचार नाही निवडणूक. या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी स्थापन केली जाईल प्रमुख कार्यकर्त्यांची, जे पुढले 2 महिने या संपूर्ण महानगर परिसराचा आढावा घेतो आणि कशा प्रकारे आपण कोणत्या भागामध्ये निवडणुका चांगल्या प्रकारे लढू शकतो, उमेदवारांची छाननी केली आणि सुरुवात केली. म्हणजे निवडणूक आल्या म्हणून लगेच काम सुरू करा असं नाही. आम्ही आधीपासून काम आलं आणि मला खात्री आहे की मालेगावची जनता ही महानगरपालिका ही योग्य व्यक्तींच्या हातात. म्हटलं की विधानसभेच्या निवडणुका सरळ रीतीने जिंकलेल्या नाहीत, लहानडी लबाडी करून जिंकलेल्या आहेत. मग आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही तशी तुम्हाला काही शंका वाटते का, आणि त्याबद्दल आपण काय खबरदारी घेणार? म्हणून लढायचं नाही का? या देशामधल्या लोकशाहीचा तमाशा चाललेला आहे. व देशामधली लोकशाही संविधान
याची रोज हत्या होताना दिसत असताना या महाराष्ट्रामध्ये एकच प्रबळ विरोधी पक्ष आज आहे, तो म्हणजे शिवसेना. आमच्यावर जनतेने आज जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही पूर्ण करू आणि ती जबाबदारी जोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षात आहात तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका पाहा. आणि आम्हाला विरोधी पक्षात राहण्याची सवय आहे. शिवसेनेच्या 50-55 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सत्तेवर फार कमी वेळा आहोत, पण आमची संघटना ही सत्ताधाऱ्यांना नेहमी भारी पडली आणि तीच आमची पॉवर आहे. आता तुम्ही जे म्हणताय की महानगरपालिकेत काय हे जे सगळे प्रकार केले सर्वत्र त्या लोकांनी, ज्यावेळेला आम्ही सावध आहोत, अधिक सावध आहोत. लोकसभेनंतर आम्ही थोडे कदाचित गाफील राहिलो, आम्ही इतक्या जागा जिंकल्या, आम्हाला यश मिळालं, त्याचा गैरफायदा थोडासा आमच्या लोकांतला शिथिलपणा आला असेल, पण आता आम्ही सावध. धुळे तेवढे तुमच्या पक्षात म्हणजे विरोधी पक्ष जे ते प्रखरपणे ती बाजू मांडत नाही किंवा ते प्रकरण उचलत नाही, काय तुम्हीच खंत व्यक्त केली त्याची? आणि मी खंत व्यक्त करण्यापेक्षाही माझ्यासारखा माणूस हा भ्रष्टाचाराविरुद्ध सतत लढणारा माणूस शासकीय जागेत, शासकीय विश्रामगृहात एक विधिमंडळाची समिती येते, त्याला एस्टिमेट कमिटी, अंदाज समिती, जी या राज्यातल्या अनेक व्यवहारातला घोटाळा शोधण्याचं काम या समितीचं आहे. मग ठेकेदारांचा असेल, आरोग्य खात्याचा असेल, कामं चुकीच्या पद्धतीने झाली असतील तर ती नोटीस करून संदर्भात साक्षी पुरावे गोळा करून सरकारला अहवाल देणं वगैरे काम द्या, तर फार महत्वाचं आहे. त्या समितीनं त्या समितीच्या प्रमुखाला नजराणा देण्यासाठी कोट्यवधी रुपये जमा कागदावर आणू नये, त्यासाठी कोट्यवधी रुपये गोळा केले. त्यातला एक मोठी रक्कम संबंधित व्यक्तीला मिळाली. 2-1 कोटी रुपये पकड दिलेले, ते सुद्धा आमचे अनिल अण्णा गोटे आणि शिवसैनिकांनी तिथे जी धडक मारली, तिथे ठाण मांडलं म्हणून पोलिसांना नाईलाजानं यावं लागलं. मी स्वतः रात्री त्या संदर्भात समाज माध्यमांवर आणि आपल्या माध्यमातून सांगितलं की तिथे पोलीस का पोहोचत नाही. 10 कोटी रुपये जाळण्याला स्वीकारले. 15 कोटीचा व्यवहार आहे. 10 कोटी रुपये जाळण्याला स्वीकारण्यात आले. या सगळ्याची चौकशी देवेंद्र फडणवीस करणार नसतील तर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याला तुरुंगात टाकू, त्याला ज्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे ते तुमच्या डाव्या उजव्या मांडीला बसले. म्हणून मी काल म्हणालो की त्यांच्या कॅबिनेटचं नामांतर करून देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करा, कारण जे तुरुंगात पाहिजे ते कॅबिनेटमध्ये, आणि त्यांनी बोलते कॅबिनेटला तुरुंगाचा दर्जा दिला. बरं, तर हे अशा पद्धतीनं राज्यात चालल्यावर अंदाज समितीच्या अध्यक्षांना जी लाच आली त्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक SIT स्थापन केली. 15 दिवस झाले. काय SITचे प्रमुख, SITच्या कार्यमर्यादा काय आहेत, कालमर्यादा काय, त्याच्यावर SIT केली. देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारांना पाठीशी अंडर सेक्शन 50, मी त्यातला एक्सपर्ट आहे, कारण माझ्यातून गुन्हा लावला सेक्शन मला माहिती आहे. हा गुन्हा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्यावरती त्या खाली कारवाई व्हायला. मुंबईमध्ये कम से खाऊंगा और मेरे ठेकेदार और मेरे लोग खुलेआम खाएंगे, ही परिस्थिती. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्व मंत्रिमंडळ, स्वतः प्रधानमंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचा आरोप. हा जो भ्रष्टाचार देशभरात सुरू आहे मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात, हा प्रधानमंत्र्यांच्या समर्थनाशिवाय होऊ शकत नाही. हा मोठा गंभीर आरोप. 75,000 कोटीचा सिंचन घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप पुढे केला होता. आम्ही केला, प्रधानमंत्र्यांनी केला, आणि
पुढल्या 24 तासात अजित पवार हे भारतीय जनता पक्षामध्ये येतात आणि त्या घोटाळ्याला दडपलं जातं, याचा अर्थ प्रधानमंत्री घोटाळेबाज आहे. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्यात घोटाळा केल्याची श्वेतपत्रिका प्रधानमंत्री संसदेमध्ये सादर करतात आणि पुढल्या 72 तासामध्ये अशोक चव्हाण हे भाजपात येतात. याचा अर्थ घोटाळा कोण करताय? घोटाळा करताय नरेंद्र मोदी. प्रफुल्ल पटेल यांनी दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केलाय काही लाख हजारो कोटीचा. ते आम्ही नाही सांगितलं, हे नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. उनके दाऊद के साथ रिश्ते हैं, इक्बाल मिर्ची के साथ रिश्ते हैं. त्याच प्रफुल्ल पटेल तुम्ही रेड कार्पेट टाकता म्हणजे हा घोटाळ्याचे सूत्रधार कोण आहे? प्रधानमंत्री. अजित पवार आणि बरोबर जावं असं वाटतं. काही लोक आहेत ते थांबावं. जे डरपोक लोक आहेत त्यांना याकडे सत्तेबरोबर जावं असं, आणि जे लढणारे लोक आहेत, ते ह्या लोकांशी लढायला तयार आहेत. असे दोन प्रवाह प्रत्येक पक्षामध्ये आमच्याकडे पण असू शकतात. आमच्याकडे डरपोक लोक पळून गेले ना सत्तेबरोबर. आम्ही आहोत. ज्यांना जायचंय ते रोज जात असतात. त्यांना कोण थांबवणार? त्यांना कोणी थांबवू शकत? म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये का आता बघा, आता उठल्यावरती त्याच बातम्या देतात, हा गेला आणि तो गेला. हे काही काळ चालणार, हे काही काळ चालत नाही आणि ते आपण सहन केलं पाहिजे. आपका क्या है प्रभु जी? सर हिंदी में आप बता दें आपके यहाँ आने का क्या का नया प्रोग्राम लगाया क्या? सिंदूर अपना हस्बैंड के साथ, कोई बाहर का व्यक्ति घर में जाकर दूसरे औरत को सिंदूर नहीं देता है. हाँ, तो ये कौन सा जिहाद है आपका? जैसे आपने वन नेशन वन इलेक्शन लाया, वैसे आप बीजेपी ने क्या वन हस्बैंड, वन नेशन वन हस्बैंड. कौन किसका हस्बैंड? उस बारे में भी मीडिया ने मुझसे सवाल पूछना चाहिए. सर जी, सर मालेगांव के लोगों ने हमको वोट किया है. अच्छा मैडम, तो उसके बाद विधानसभा में जो निर्णय यही लोगों ने दिया है वो अप टू द मार्क नहीं है. अगर यहाँ की सरकार और यहाँ की सत्ता भी हमारे हाथ में आ जाती तो आज हम सब लोग, सिर्फ मालेगांव के लोग नहीं, पूरी राज्य की जनता जो दुख झेल रही है, जो यातनाएं झेल रही है, तो जरूर उसमें फर्क पड़ता. लेकिन हम मालेगांव की जनता के साथ हैं. जो भी उनके प्रश्न है मेरे जैसा आदमी जरूर उठाते रहे. बार बार मालेगांव आते हैं. वो पूरे महाराष्ट्र को बदनाम कर रहे हैं. मालेगांव पर ये गंदगी है, ये गंदगी खत्म होनी चाहिए जल्दी से जल्दी. न्यूज़ हो गया, एक ऐसा गटार है, एक गंदगी है, सबको मालूम है. उनको ज़्यादा महत्व मत दे. पूरे भ्रष्टाचारियों के खिलाफ लड़ रहे थे, अब सब भ्रष्टाचारी देवेंद्र फडणवीस के सरकार में बैठे. जाओ वहाँ जाके बात करो, मंत्रालय के सामने आंदोलन करो, बैठो वहाँ मंत्रालय के पायरी पर जाकर बैठो ना. सर आप भुजबल हो, प्रताप सरनाईक हो, और अजित पवार है, अशोक चव्हाण जी है, हसन मुश्रीफ है, सभी के खिलाफ यही किरीट सोमया लगे रहो मुन्ना भाई ना भ्रष्टाचार के खिलाफ. आप जाओ, आप उसके हाथ में कुछ बचा नहीं है, तो ये नए नए शब्दों से निकाल रहे हैं. ठीक है. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट